श्री गणेशाय नमः. शिवलीला अमृत कथासार. कथा पहिली. जगद्गुरु वेदव्यासांचे शिष्य म्हणतात, शिवचरित्र हे अद्भुत आहे. ते नुसते ऐकले तरी पापांचे पर्वत जळून भस्म होतात. जो ऐकतो त्याला आयुष्य उत्तम आरोग्य लाभते, मनाजोगी संतती होते. शिवाय लक्ष्मीही त्या व्यक्तीवर कृपा करते. चारी धाम यात्रा करून जे पुण्य मिळते तेच पुण्य शिवचरित्र ऐकल्यामुळे मिळते. शिवनामाचा जप करावा. ब्रह्मदेव, स्वर्गातील सर्व देव, ऋषीमुनी शिवनामाचा सतत जप करत असतात. हा जप केल्याने दारिद्र्य, दुःख नाहीसे होते. संयमशील जीवन प्राप्त होते. ओम नमः शिवाय हा मंत्र श्रेष्ठ आहे. मंत्र राज आहे. तीर्थक्षेत्रात प्रयाग श्रेष्ठ आहे. वेदांत हा शास्त्रात श्रेष्ठ आहे आणि शस्त्रामध्ये पाशुपत अस्त्र श्रेष्ठ आहे. देवांत कैलासनाथ शंकर श्रेष्ठ आहेत. पर्वतात हिमालय श्रेष्ठ आहे. तसाच हा मंत्र सर्व मंत्रात श्रेष्ठ आहे. या मंत्राबाबत विशेष गोष्ट अशी आहे की स्त्री, शूद्र, गृहस्थ, आश्रमी, ब्रह्मचारी किंवा कोणीही या मंत्राचा जप करून मानव जन्माचे सार्थक करून घेऊ शकतो. या जपाला वेळकाळाचेही बंधन नाही. जागेपणी, झोपल्यावर, स्वप्नात, काम करताना, बाहेर जाताना, फार काय भांडण करताना सुद्धा ह्या मंत्राचा जप करावा. जी व्यक्ती ह्या मंत्राचा जप करते तिच्या मागे भगवान शंकर सतत उभे असतात. हे जरी सगळे खरे असले तरीही भगवान शंकर सांगतात, हा मंत्र प्रत्येकाने गुरुमुखातून घेतला पाहिजे. गुरु कसा असावा तर भक्ती करणारा, वैराग्य अंगी असणारा, दिव्य ज्ञान असणारा, सर्वज्ञ, उदार, दयाळू अंतःकरणाचा असावा. गुरु विरक्त, शांत, अहिंसक वृत्तीचा आणि चारी वर्णात वेदाने जो वर्ण ब्राह्मण श्रेष्ठ मानला आहे त्या वर्णाचा असावा. आपल्याला मंत्र ठाऊक आहे म्हणून आपणच त्या मंत्राचा जप करायला सुरुवात केली. फार काय, प्रत्यक्ष भगवंतांनी जरी तो मंत्र सांगितला तरी त्याचे काहीही उपयोग नाही. मौजी बंधनाशिवाय एखाद्या व्यक्तीने गायत्री मंत्राचा जप केला तर तो फुकट आहे. सर्व वऱ्हाड जमले पण जर वराचाच पत्ता नसेल तर त्या वऱ्हाडाला काय किंमत. म्हणून गुरुला शरण जाऊन गुरुचरणी नम्र होऊन मंत्र घ्यावा व मग त्याचा जप करावा. उत्तर क्षेत्रात या मंत्राचा जप करावा. शिवचरित्र वाचण्याचा, ऐकण्याचा ध्यास लागला पाहिजे. म्हणजे सांब सदाशिव तुमच्या जवळच आहेत. याविषयी एक जुनी गोष्ट आहे. फार पूर्वी मथुरेला यादव वंशातील दाशार्य नावाचा राजा राज्य करत होता. राजा अतिशय शूर होता, तसाच उदारही होता. त्याचे राज्य फार मोठे होते. अनेक मांडलिक राजे त्याच्या दरबारात नजराने घेऊन येत, लवून नमस्कार करीत आणि राजाची कृपा झाली की आनंदित होत असत. ऋषीमुनी आणि सर्व प्रजा राजाचे सतत कल्याण होवो म्हणून देवाची प्रार्थना करीत असत. याचक जे जे मागेल ते राजा त्याला देत असे. त्याच्या राज्यात दारिद्र्य, उपाशी, आजारी नव्हताच. 14 विद्या आणि 64 कलात राजा स्वतः निपुण होता. त्याची अफाट सेना पाहून इतर राजे भयभीत होत असत. दाशार्य राजाचे बोलणे अतिशय गोड होते. तो सत्यवचनी होता. राजाच्या पट्टराणीचे नाव होते कलावती. ती काशी नगराची ती काशी नगराची राजकन्या होती.
ती अतिशय सुंदर होती. तिचे होठ तोडल्यासारखे लाल होते, डोळे कमळासारखे सुंदर होते, सिंहकटी होती. तिची चाल हंसीसारखी डौलदार होती. केस काळेभोर आणि लांबसडक होते. चंद्रासारखा गोल चेहरा फारच लोभस दिसत होता. राणी हसली की तिचे हिरकण्यासारखे असलेले दात तेजाने झळकत असत. अशा ह्या स्वरूप सुंदर राणीवर राजाचे फार प्रेम होते. एक दिवस त्याने महाराणी कलावतीला आपल्या महालात यावे असा निरोप पाठवला, पण राणी आली नाही. तिच्या स्वरूपाने वेडावलेला राजा कामातुर होऊन आपणहून तिच्या महालात गेला. तिच्याजवळ जात मोठ्या प्रेमाने तो म्हणाला, राणी, मला नकार का बरं पाठवला? मला भेट, आपल्याला पुत्र असावा असे नाही तुला वाटत? त्याबरोबर गोड हसून राणी म्हणाली, महाराज, आपण माझे नात आहात, प्राणप्रिय पती आहात. आपली आज्ञा मी मानली नाही, कारण सध्या मी शंकराचे व्रत धरले आहे, म्हणून मी वृत्तस्थ आहे. वृत्तस्थ रोगी, गर्भिणी, वृद्ध, अशक्त किंवा ऋतुस्नानात असलेली स्त्री दूरच ठेवावी असे शास्त्रात सांगितलेले आहे. ज्यावेळी स्त्री पुरुष दोघेही आनंदी असतील, चिंता विरहित असतील, पर्वकाळ किंवा वृत्ताचा दिवस नसेल, त्यावेळी पंचपक्वानाचे जेवण करून मोठ्या प्रीतीने प्रेमरसाचे प्राशन करावे. हा राजधर्म आहे. मी आपल्या आज्ञा मोडली, क्षमा असावी. पण राजा कामाने आंधळा झाला होता. कामातुराला भय किंवा लाज नसते. राजाने जबरदस्तीने राणी कलावतीला आपल्या भाऊपाशात ओढले. पण झाली मजा. एखाद्या तापलेल्या लोखंडाच्या खांबाला मिठी मारल्यानंतर जसे अंग भाजावे तसे राजाचे अंग भाजले. कलावतीला दूर सारून राजाने विचारले, राणी, हा काय प्रकार आहे? आम्हाला स्पष्टपणे खुलासा हवा आहे. मग राणी कलावती नम्रपणे म्हणाली, महाराज, रागावू नका, मी सारं काही सांगते. दुर्वास मुनी हे माझे गुरु. त्यांनी मला शिवपंचाक्षरी मंत्र दिला आहे. त्या मंत्राचा मी अहोरात्र जप करते आहे. मी त्या जपामुळे पावन झाले आहे, पवित्र झाले आहे. मी शुद्ध आहे. माझे सर्वांग चंद्राप्रमाणे शीतल आहे. पण महाराज, आपली काया पापामुळे अपवित्र झालेली आहे. आपण कधीही शंकराची पूजा अर्चा केली नाही, अभक्ष भक्षण केलेले आहे. महाराज, गुरुकृपेमुळे मला त्रिकाल ज्ञान प्राप्त झालेले आहे. आपल्या हातून गुरुची सेवा झालेली नाही, तेव्हा राज्य उपभोगानंतर आपल्या नशिबी नरक यातनाच आहेत. दाशर्य राजा कलावतीचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होता. आपले दोष त्याला दिसत होते. मन पश्चातापाने पावन झाले. गंभीरपणे तो कलावतीला म्हणाला, कलावती, मला तो शिव मंत्र दे, म्हणजे आजपर्यंत जी मी पापे केली त्याचा नाश होईल. तेव्हा राणी कलावती म्हणाली, महाराज, तुम्ही माझे नाथ आहात, मी तुमची दासी आहे, तुम्हीच माझे गुरु आहात, तेव्हा मी तुम्हाला मंत्र देऊ शकत नाही. मग काय करायला हवे? यादव कुळात गर्गमुनी नावाचे श्रेष्ठ ऋषी आहेत, विद्यावंत आहेत. तेव्हा त्या गर्गमुनींना शरण जावा आणि शिवमंत्राची दीक्षा घ्या. कलावती राणी नम्रपणे म्हणाली. आणि मग राजा आपल्या राणीसह गर्गमुनींच्या आश्रमात दाखल झाला. गर्गमुनी सामोरी आले. राजाने त्यांना साष्टांग नमस्कार घातला व हात जोडून नम्रपणे उभा राहिला. महाराजा, काय येणे केलेस? गर्गमुनीने विचारले. गुरुराज, मला शिवदीक्षा द्या, मंत्र द्या, मी पापी आहे, माझ्यावर कृपा करा. गर्गमुनीने त्याच्या पाठीवर ममतेने हात ठेवला. राजाला धन्य वाटले. दुसऱ्या दिवशी गर्गमुनीने राजाला पवित्र यमुना नदीत स्नान करायची आज्ञा दिली. राजा आणि राणी स्नान करून बाहेर आले. मग एका भव्य वृक्षाखाली गर्गमुनींनी दोघांकडून शिवाचे पूजन करून घेतले. राजा राणीने हिरे मानकाने अभिषेक केला. उत्तम वस्त्रे, दागदागिने, दक्षिणा वगैरे देऊन गुरुची पूजा केली.
कुबेरानेच आपले भांडार इथे ओतले आहे असे वाटू लागले. गर्गमुनींना राजाने नम्रपणे नमस्कार केला. गुरूंनी राजाला प्रेमाने आलिंगन दिले. त्याच्या मस्तकावर कृपाहस्त ठेवला व शिवमंत्र सांगितला. त्याबरोबर राजाचे हृदयात ज्ञानरूपी चंद्र प्रकाशित झाला व अज्ञानाचा अंधार नाहीसा झाला. राजा मंत्राचा जप करू लागला. राजाचे शरीरातून पापरूपी कावळे बाहेर पडू लागले. काहीसे भस्म झाले, काहींचे पंख जळाले, काही तडफडत बाहेर पडले. थोडीशी ठिणगी पडली तर काठ्यांचे रान जसे जळून खाक होते त्याप्रमाणे शिवमंत्राने राजाची पापे जळून भस्म झाले. राजाला सुद्धा आश्चर्य वाटले. गुरु महाराज, माझे तन मन मला आता निर्मळ झाल्यासारखे वाटते आहे, हे कशाने झाले? राजाने प्रश्न केला. तेव्हा गर्गमुनी म्हणाले, राजा, अनंत जन्मीची महापापे कावळ्याच्या रूपाने तुझ्या शरीराबाहेर निघून गेली म्हणून तुला तसे वाटत आहे. राजाने गुरुला पुन्हा नमस्कार केला व म्हटले, गुरु महाराज, आपण धन्य आहात. आपण दिलेला पंचाक्षरी मंत्र धन्य आहे. आपण मला पावन केले. काम, क्रोध, लोभ, मत्सर या महाभूतांच्या तडाख्यात मी सापडलो होतो. आशा, आकांक्षा, तृष्णा, कल्पना, इच्छा, वासना या जखीने मला छळत होत्या. तो सर्व छळ आता थांबला आहे. सहस्र जन्माचे ज्ञान आपल्यामुळे मला झाले आहे. माझी पापे जळून गेली आहेत. माझे पापांचे वर्णन काय करू? अभक्ष्य भक्षण करणे, दारू पिणे, परस्त्रीकडे पापी दृष्टीने पाहणे, गुरुची निंदा करणे, गोहत्या करणे, ब्रह्महत्या करणे, स्त्री हत्या, गुरु हत्या करणे, दुसऱ्याची निंदा करणे, मित्राचा गुरुचा द्रोह करणे, धर्माची निंदा नालस्ती करणे, पंक्ती भेद करणे, शंकर आणि विष्णू यांच्यात भेद करणे, दुसऱ्याचे ज्ञान चोरणे, पुस्तके चोरणे, पक्ष्यांना उगाचच ठार मारणे, उगाच नास्तिकपणा दाखवून वाद घालणे, स्त्री लंपट होणे, कृतघ्न होणे, दुसऱ्याचे धन हिरावून घेणे, तीर्थाचा नायनाट करणे, दीन माणसांना मारणे, भगिनी, माता, पिता यांची हत्या करणे, कन्येचा विक्रय करणे, गाईला विकणे, दूध विकणे, गाव जाळणे, आत्महत्या करणे, भ्रूण हत्या, बालहत्या करणे अशा तऱ्हेची अनेक महापापे माझ्या हातून सहस्र जन्मात घडली होती. त्याच्या शिवमंत्राने नाश झाला आहे. माझ्या पत्री थोडेफार पुण्य होते म्हणून मला मानव जन्म मिळाला आणि गुरुकृपेने आज त्या जन्माचे सार्थक झाले असे म्हणून राजाने पुन्हा एकदा गुरुला नमस्कार केला व सर्व प्रकारे संतुष्ट केले. गुरु असूनही त्याचा जे अनुग्रह घेत नाहीत. गुरु संकटात असताना आपण मजेत राहतात. अशांना ज्ञानरूपी गुरु कसा प्रसन्न होणार? काही असे म्हणतात, गुरुला तन मन धन अर्पण काय मिळणार? गुरु थोडाच शाश्वत आहे, तोही नाशवंतच आहे. पण असे जे म्हणतात त्यांचे ज्ञान, वैराग्य, शास्त्रपठण सर्व व्यर्थ गेले असे समजावे. ज्या मापाने तांदूळ मोजतात त्या मापाला तांदूळाचा काहीच लाभ होत नाही. घाण्यात उसाचा रस काढला जातो पण घाण्याला त्या रसाची चव कळत नाही. ज्या भांड्यात साखर भरून ठेवलेली असते त्या भांड्याला साखरेची गोडी कळत नाही. त्याचप्रमाणे गुरुला न मानणाऱ्या माणसाची स्थिती होत असते. दाशारे राजा तसा नव्हता. त्याने गुरुला संतुष्ट केले आणि आपल्या कलावती राणीसोबत घरी परतला. राणी कलावतीने आपल्या पतीचा उद्धार केला. राजाने शिवमंत्राचा जप सदोदित चालू ठेवला. त्यामुळे त्याच्या राज्यातून रोग, मृत्यू, दुष्काळ हे सर्व पळून गेले. कुणी दुःखी राहिले नाही. कलावतीला मोठ्या प्रेमाने राजाने आलिंगन दिले. आता तिच्या स्पर्शातून चांदण्याचा शिडकाव होत होता. राजामुळे त्याची सर्व प्रजाही शिवपूजन, शिवकीर्तन, शिवमंत्राचे जप करू लागली. घरोघरी
रुद्राभिषेक, ब्राह्मण भोजने, मंत्र जागरणे होऊ लागली आणि सर्व सुखी झाले. ही दाशार्य राजाची गोष्ट जे वाचतात त्यांचा शंकर पाठीराखा असतो, त्यांचा संसार सुखाचा होतो. जय जय रघुवीर समर्थ.